सातारा जिल्ह्यामधल्या प्रतापगडाची डागडुजी करण्यात येते। मात्र या डागडुजी दरम्यान कडप्प्यांचा वापर करण्यात आल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे शिवभक्तांनी हे काम थांबवलंय। ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, त्याच प्रतापगडाची पुरातत्व विभागानं विटंबना सुरू केली। किल्ले प्रतापगडाच्या बुरुजाच्या डागडुजीत चक्क कडाप्याचा वापर केला जात होता। स्थानिक शिवप्रेमींनी कडाप्याच्या या बांधकामाला हरकत घेतली। प्रतापगडाला ऐतिहासिक महत्त्व आहे। त्याची डागडुजी देखरेख ही पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येते। नियमानुसार किल्ला किंवा ऐतिहासिक वास्तूचं बांधकाम ज्या दगडात झालंय त्याच प्रकारच्या दगडांमध्ये डागडुजीचं काम व्हायला हवं, मात्र तसं होत नव्हतं। दगडांऐवजी कडाप्याच्या डागडुजीमुळे किल्ल्याच्या सौंदर्याला बाधा पोहोचत असल्याची भावना शिवभक्तांनी व्यक्त केली, तर विरोधी पक्षांनीही यावरून निशाणा साधला। तुम्ही तो नॅचरल दगडच तिथे वापरला गेला पाहिजे, तर त्याचे पुरातत्व आपले हे राखलं जाईल, इतिहास आणि त्याची शान राखली जाईल। परंतु तुम्ही जाऊन स्टाईल लावणार आणि दिसणार हे आर्टिफिशियल करणार तर त्याचं सौंदर्य नष्ट होईल, त्याचं महत्त्व नष्ट होईल। म्हणून स्थानिकांनी केलेला विरोध योग्य आहे। प्रतापगड किल्ल्याकडे शिवप्रेमी फक्त ऐतिहासिक वारसा म्हणून बघत नाहीत, तर किल्ले प्रतापगड त्यांच्यासाठी एक प्रेरणास्थान, एक श्रद्धास्थान आहे। महाराजांच्या शौर्याची साक्ष देत हा किल्ला आजही दिमाखात उभा असताना त्याच्या डागडुजीत केला जाणारा हलगर्जीपणा अक्षम्य असल्याची भावना शिवप्रेमी बोलून दाखवतायत। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन खरंच हे त्या पद्धतीनं काम करतायत का, किंवा यांनी जे मार्बल कडाप्पे का वापरले, या सगळ्या गोष्टीचा शोध घेऊन हे काम त्वरित थांबवावं आणि येणाऱ्या शिवभक्तांना जनजागृती याच्यातून होते। पण याच्यातून आमचा जो काही शिवभक्तांचा पूर्ण ग्रुप आहे आणि ग्रामस्थ आहेत हे अक्षरशः खळवळून उठलेले आहेत। लोकशाही मराठीनं कडाप्याच्या डागडुजीचा प्रकार प्रकाशात आणल्यानंतर या कामाला पुरातत्व विभागानं स्थगिती दिली आहे। बुरुजाखालील डोंगर ढासळत असल्यानं सामाजिक संस्थेला कामाला परवानगी दिली होती, असं पुरातत्व खात्यानं स्पष्टीकरण दिलं। मात्र अशा प्रकारे ऐतिहासिक वारसा स्थळांच्या कामासाठी इतर संस्थांची नेमणूक करता येऊ शकते का, हा खरा प्रश्न उपस्थित होतोय। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।